वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मित्रांनो, आज आहे 22 तारीख, माझा वाढदिवस. तर एक चांगलं काम करायचं त्यासाठी एका ठिकाणी चाललोय. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत मागच्या ब्लॉगमधले. श्रेय हा गॉगल घालून काय बसलाय काय समजत नाही मला, पण बसलाय. असं नाही, सगळे अवेलेबल आहेत. एक हा गरम कार्यकर्ता अवेलेबल आहेत. बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये त्याला तुम्ही. त्याला आता पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही त्याला मार कसा खाणार हे दाखवणार. स्टेट येऊन ते टाकलं तर टाकेल. पण हे मी कॅरेक्टर बघा तुम्ही. अजून रस्त्यात कुठे खड्डे बिड्डे आले नाहीत आम्हाला, त्यामुळे जरा शांत आहे. समोर पोलीस मामा आहेत आपले ओळखीचे आहेत, काय टेन्शन नाही. काय आपलाच एरिया आहे. नाहीतरी मागं वाघ बसलाय तो हात करेल त्याला, कवा सोडून देतील आम्हाला. हो थांब, इकडे तिकडे कसा हे बघ. असं काय बोलू नको रे. आता आम्ही वृद्ध अनाथ आश्रमात चाललोय. तिथं काय म्हणजे कसं काय, किती जण आहेत, काय जण आहेत, त्याच्यानुसार त्यांना आम्ही काहीतरी एक छोटंसं हेल्प म्हणून काहीतरी देणार आहोत. तर असा प्लॅन आहे. चला मी भेटतो, तुम्हाला सांगतो पुढे जे काय असेल ते. रे सारखी इथे 1 स्ट्रीट चालू मागशा होतं तो मुलं कुठे आतमध्ये राहतात बेसिकली काय काय त्रासदायक असतात. सुरुवातीला खूप त्रास होतो. व्यसनी पण असतील काही त्याच्यामध्ये बरेचसे लोक असतात की ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं व्यसन असतं, किंवा असे असतात की कंटिन्यू बदल करणं किंवा बडबड त्रास देणं. खूप सुरुवातीचा 1 महिना हा भयानक त्रास असतो. मग 1 महिन्यानंतर आपण त्यांना थोडंसं इन्व्हायरमेंटल चेंजेस असतात. त्या शरीराला थेरपी दिली जाते. त्याच्यानंतर योगा होतात, प्रार्थना होतात, मेडिटेशन होतं. सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन. आणि मला काहीच माहिती नाही हवस आहे ना ह्याचा. आणि हा माझ्यासमोरच बडबडतोय की अजून एक बर्थडे थारवरती कापायचा आहे, असं करायचंय तसं करायचं. मम्मी सोबत बोललो चित्ते आणि मम्मी पण ऐकते. हा चित्ते बोलतोय. अरे राज्य निवारा केअर सेंटर असा आश्रम आहे. मी आता केलं. खूप चांगलं आहे. प्रायव्हेट आहे ना. हा प्रायव्हेट पण आहे. म्हणजे त्यामुळे त्याला गव्हर्नमेंट कडून स्कीमा येत नाहीत ना रे. पण तो करतोय म्हणजे मस्त करतोय तो. निगा राखणं खूप कठीण आहे. किती म्हणजे एवढ्या लोकांना सुधारवणं शिवे बीप करेल. अरे पण म्हणजे तू विचार कर ना, एवढ्या लोकांना म्हणजे रस्त्यावर कशी एवढी असतात ती, त्यांना एवढं सुधारवणं आणि त्यांची तेवढी स्वच्छता राखणं, त्यांना त्यांची काळजी घेणं, त्यांचं डेली रुटीन. आणि त्यांचं कधी रुटीनच नसेल, त्यांना काय खायचं, काय प्यायचं, काय कसं येड्यागत असतील ती लोक. आणि त्यांना एवढं सांभाळणं म्हणजे खायची गोष्ट नाही. भावा सेल्यूट तुला जे करतोस तू त्यासाठी. संध्याकाळी जाणार आहे, आमचं फायनल झालंय. त्यांना जेवण आम्ही हे केलंय, डिसाईड केलंय की अन्नदान करायचं. मग त्यासाठी ही 4 जण असतीलच असं मला अपेक्षा आहे. आता अपेक्षा भंग कोण करतंय, माझी मम्मी पण येणार आहे. भंग कोण करतंय त्याचं मला माहिती नाही. बघू आता कसं काय ते संध्याकाळी तुम्हाला सांगतो. आणि दुपारी आम्ही जेवायचा विषय करतो. जरा भूक लागली कचकून, तर जेवण झाल्यानंतर लवकरच जाऊया. कारण मला एका ठिकाणी अजून केक कापायला बोलवलंय, तिथं जायचंय. तुम्ही कापणार आहात काय? पैसे वाया नका घालू, मला द्या. हा केक 350 रुपये वगैरे सेलिब्रेट करूयात. कशाला तेच बोलतोय, सेलिब्रेट नका करू. इथंच करूया. मस्त ब्लॉग पण मस्त आहे. इथंच करूया. इथं पण असं आपण चौकच असणार. बाकी सनी आला तरी मग ठीक आहे, येऊ दे ना. आपलं एवढं काय चालेल, जसं तुम्ही बोलाल. संध्याकाळी केक इकडे कापायचा, काहीतरी वेगळं करूयात रे. चालेल चालेल, डन डन डन. अजून काय नाही. आता जेवायला जाऊ, कचकून भूक लागले, जेवायचा विषय करू. या भीकमाग्यांमुळे ना दरवेळा अरे काय आलो, किती वेळा झाला आम्ही खाली थांबलो. एवढा काय नटायचा. मागाच्या व्हिडिओ मध्ये वेगळे कपडे होते, आता लगेच नटून आला. आता चाललो हॉटेलला जेवायला. आपला रेग्युलरचा हॉटेल काय ते काय आम्हाला ते हे देतात, ते काय ते काय तरी देतात आम्हाला हात धुवायला.
ते काय ते पेड प्रमोशन. अरे हॉटेल 1000 रुपये पर व्हिडिओ. हा जेन्युइनली चांगलं हॉटेल आहे. ए पुढे हे होतं काय वाटत नाही जागा भेटत सगळे वेटिंग वरती वाटतं. नेहमीच हॉटेल आणि आमचे नेहमीचे काका. एसी नाही काय चल ना चालेल ना तुला. गाडीतली एसी बंद लागते पोरांना, हॉटेलमधली एसी चालू लागते. सात मध्ये फक्त नावावरती करायचा बाकी आहे. बाकी सगळे त्याचे डॉक्युमेंट रेडी आहेत. हलते ना माझी पण मागच्या वेळेस झालं होती, मी बदलून घेतली. इथं मस्त आहे रे, युनिक आहे रेडी. 40 किती? एक तोळा. माझं बोट छोटा आहे तर काय करू मी आता. माझा बोट छोटा आहे त्याला. यांच्या सगळ्यांच्या करंगडीमध्ये होते, माझ्या ह्या बोटामध्ये होते. मला डावा हात छोटा आहे आता, मला पण नाही. हा बंटी नाही कोण बंटीला शोधताय पण बंटीची घंटी कुठेतरी दुसरीकडे वाजते. बड्डे नाही बड्डे त्याला ऐकायला बड्डे. आयुष्य बरबाद आहे रे, आयुष्य बरबाद आहे रे. प्लस चपाती खाणार आहे. जर खाल्ली तर आपण मी चॅलेंज स्वीकारलंय आज. त्याला काहीतरी देऊ. आपण काहीतरी द्यायचं यामध्ये. मी नाही येतो मी लो म्हणजे मला आता नुकसानी झाली माझी. 2 चपात्या आम्ही दोन रोट्या सांगितल्या होत्या. काय काय खाणार आहात? 2 रोट्या आणि 2 रोट्या आणि चपाती. संपला. हा नाही खात. खाशील तू? आमचं हे आलं काहीतरी सगळं सांगायला लागतं. व्हेज अकाउंट तिकडे जायचं. चिकन कॉलेज आहे तुझं ह्याच्या मागे. हे दाखवणं गरजेचं आहे काय? गोल्डन ताव मारतात ताव. रोट्या अवॉइड करा. मैदा चांगला नसतो शरीरासाठी. एक चपाती हे आम्ही नाही सांगणार घरी खा. अरे खा रे, लाजू नको. तिच्यासाठी अरे खा रे, लाजू नको. सोबत फोटो काढलेला आहे. ए आता तुम्ही आता इथं अरे हॉटेलला बा काय सोयी असेल तर हा मस्त की वाढदिवसानिमित्त मोठे सेलिब्रिटीज भेट झाली. काय केलं ते कसलं एड्रॉप कसं केलं ते हा नाही बघितलं नाही. मला दाखवतो नंतर ते. म्हणजे कसं मला शेअर करायला पटकन माझ्या चॅनलवरती येत नाही. सबस्क्राईब करा रे पोरांनो. माझ्या चॅनलवरती आला पाहिजे. असं सर्च केला ना की लगेच चॅनलचं नाव आलं पाहिजे असं वरती कचकन. मला अटक करा हो गुन्ह्यात. गाणं लावू. तो दादा भेटला आम्हाला. दादा स्ट्राईक बिक नाही ना मारणार. दादाचे अकाउंट हँडल करणारे स्ट्राईक मारतील गाण्यावरती. त्यांनी गाळ्यात पण तेच घातलंय तसं ते वाटतं. त्यामुळे आपण काय टचविच केला नाही. दादाने मस्त खांदे विंद्यावरती हात. अरे काय रे घाशी. तर दादाला भेटलो. मस्त वाटलं. एकदम जॉली. अजय गायकवाड मस्त माणूस आहे. एकदम क्लासी माणूस आहे. त्याची गाणं आता वाजते ना आमच्या गाडीमध्ये. आता इथून घरी जातो. घरी जाऊन रेस्ट करून मग संध्याकाळचा प्रोग्राम आहे तो तुम्हाला वास्तवमध्ये सांगेनच नाही. ब्लॉग चालूच आहे. कंटिन्यू ब्लॉग चालूच आहे. आज दिनचर्या 22 जुलै स्पेशल ब्लॉग. बर्थडे आहे. ओझरडे साहेबांचा पण बर्थडे आहे. त्यांना त्यांच्याशी पण माझं भेटणं झालं. हॉटेलला ते आले म्हणजे त्याला ते सेलिब्रिटी लोक आलेले ना त्यांना भेटण्यासाठी आलेले. आणि मग
मी पण भेटलो त्यांना, त्यांचा पण अरे हा रवींद्र काय हा मामाश्री हे मामाश्री यांना भेटायला ते आलेले आणि तेव्हा आम्हाला वरती लोक नाचतात, आपण कसे नाचतोय बघ. भाऊ मला नेतोय शॉपिंगला, भाऊ मला नेतोय कपडे घ्यायला, कपडे नाही काकी मला शर्ट देते कुठलाही पाहिजे तो कॉटन किंग मध्ये. चला आणि भाऊ मला देणार आहे, मला काहीतरी देणार आहे भाऊ, काहीतरी वेगळं टाइम लागणार यायला, नाही येणार आहे ते मटेरियल माझं, टाइम लागतो. मग आता आम्ही गाडी पार्क केली इथं आणि भाऊ दुबईवर इम्पोर्ट करतोय ना, त्याला टाइम त्यासाठी काय काहीतरी मोठं आहे, काहीतरी मोठं आहे ते ह्या ब्लॉग मध्ये येणार नाही पुढे. अनबॉक्सिंग बिक्सिंग सगळं ओके ओके. आता सध्या शर्ट घ्यायला चाललोय भाऊ. मी जे बोट ठेवीन ते मला भेटणार आहे, कारण की आज 22 जुलै आहे. दिस इज माय बर्थडे, आय एम द किंग ऑफ 22 जुलै. सो वी आर गोइंग टू कॉटन किंग बिकॉज मस्त मस्त एक नंबर दिवस गेला, मस्त इथे पद्धतशीर सगळ्या गाडी घ्यायची आपल्या दिवशी. ही काय घेते BMW मर्सिडीज घ्या, पण ही काय तसा सकाळपर्यंत जरा दुपारपर्यंत ठीकठाक होता, दुपारनंतर जरा मस्त दिवस गेला. हवं जेवल्यानंतर वगैरे स्पेशली सेलिब्रिटीज वगैरे घेतले. तर आम्ही आता इथनं असं चाललेलो आहे कॉटन किंगला भारता. इथं शर्ट वगैरे घेतो, 7-8 आणि मग तोच शर्ट घालतो मी रात्रीला. आता चेंज, हा शर्ट चेंज, आता नवीन शर्ट घेतो. ते पण घेतो, ते पण घेतो. व्हाईट आवडतं शर्ट, व्हाईट घेऊ व्हाईट शर्ट घेऊ का? व्हाईट काय घेतो, किती व्हाईट घेतो? आय लाईक व्हाईट. आवर कॉटन किंग इज हिअर. साहेबांनी माझ्यासाठी शर्ट घेतलाय, दरवाजे उघडतोय. आज माझा दिवस. पाऊस बेकार पडतो, पावसाने सुद्धाच केलं, दरवर्षी असतो. आमची सवारी आता आम्ही चाललो आमच्या घरला, जरा फ्रेश होतं, रिलॅक्स. सकाळपासून नुसती धावपळ चालू आहे. या धावपळीतनं मुक्तता व्हायचं आहे आपल्याला. बघू शर्ट वगैरे घेतलं. आता हे जे घेतलं आहे ना ते मी घालणार आहे संध्याकाळी. संध्याकाळी चला बाकी भेटू पुढे. कशी मान केले शिट्टी मारली की त्याला होते. काहीतरी बोलतो पण समजत नाही काय बोलतो. म्हणजे बाळाला ब्लँकेटचं बाळ करूनच असेल. तुमची रिअल कंडिशन असू शकते ती सांगेन नक्कीच. कोणाला काय असेल का सांगा. हो ह्याच करतात का?
नाही ती मी स्वतः तयार. तुम्ही केले? चला ओके बाय. भेटत. हो हो आणि नक्की. 1 सेकंड साठी करते. थँक्यू सो मच. या पुन्हा. हो हो. झोपून जाय ना. गाव उली तर बदलून घे. काय म्हणताय? चला अहो तुम्ही कुठे नमस्कार म्हणताय? तुम्ही नमस्कार आम्ही नमस्कार करतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्या. पावसाळ्याच खूप. ही आहे आमची आम्हा. चला बाय झोपा सगळे. जाऊया जाऊया. हो गणपती आले आता. ते कुठे गेले दुसरे? किती आवड 25. बाय बाय बाय. चला इतर फ्लॅश फ्लॅश चालू मध्ये फ्लॅश ना म्हणून. अरे मोठो कामपे आया मोठो. अरे एक ह्या हातात दोन्ही हातात मोबाईल. अरे जे काम करतोय ना तो मला आता पुढचं दिसत नाही रे, पण ही लाईट डोळ्यावर पडते तर तो जे करतोय ना त्याला सॅल्यूट आहे भाई. एवढं हँडल करणं ना इम्पॉसिबल आहे. आपण आपल्या घरी एवढं म्हणजे 2-4 लोक असतील त्यांना कसे हँडल करतो आणि हे हा जवळजवळ 38 लोक आणि ते पण मेंटली डिस्टर्ब लोकांना सांभाळणं म्हणजे खूप खायची गोष्ट नाहीच आहे. मेन म्हणजे खूप भारी करतोय. मी त्याचा एकतर इंटरव्ह्यू टाईप एक व्हिडिओ अलग टाकेन, अपलोड करेन यूट्यूबवरती किंवा व्लॉग जर छोटा असेल ना तर व्लॉगमध्येच ॲड करेन. तुम्ही बघा नक्की तो व्हिडिओ. त्यांनी जो म्हणजे त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो पण त्यांनी त्यामध्ये शेअर केलेला आहे. आत्ता मला एका ठिकाणी जायचं आहे केक कापायला. तिथं जायला झाला आहे उशीर. आता वाजत 9. तर त्यामुळं आम्ही तिथं निघालो. पण नेक्स्ट टाईम आम्ही वेळ काढून नक्कीच येऊ. आजचा दिवसच पूर्ण बिझी दिवस होता. माझ्या तर आलीच. आता एक पार्सल डिलिव्हर करायचं आहे आणि आंग्रे किचन. लेट्स गो आंग्रे किचन. आपण सेकंड गिअर टाकलं की सेकंड गिअर. हा लागलाय ना. तिथं सिग्नल आला असता. फक्त इंजिन लाईट येते ती काय येते तिथं बघताना दाखवावं लागेल. नाही तर माझे अरे तुझी वॅगनर आहे बाबा. माझी वॅगनर नाही. टाक तिसरा. खूप कसं वाटलं? मस्त वाटलं. एक म्हणजे एक जी फिलिंग आली ना म्हणजे लोक तर इतकी चांगली लोक आहेत ना भाई. आणि काय काय लोकांना तर त्यांनी काय लोकांना तर त्यांनी एवढं हे केलं ना, चेंज केलं ना म्हणजे नेक्स्ट लेवल. म्हणजे त्यांना काय त्यांचं पास्ट नव्हतं माहिती किंवा काय. इंस्टाग्राम आयडी वाटलं. हा मेन्शन करतो त्या मेन्शन केलेलं इंस्टाग्रामवरती. त्याला बघा म्हणजे त्याचे म्हणजे तो कामच असल्या लेवलला करतोय ना भाई. सॅल्यूट आहे त्याला. आणि आता ना त्या पैशाचं आपण इथं काहीतरी देऊया. मला प्रॉब्लेम नाही, पण फक्त नंतर नावा नका ठेवू की मला काय दिला नाही. मग केक कापायचा असेल तर मग रात्री कापू ना. मी येतो जेवण तिकडनं. आता झोपा जेव्हा झोपवत होते सगळ्या दोघांना घेऊन जायचं. यार माझा आजचा दिवस माझा एवढा म्हणजे हे गेला ना. माझा प्लॅन होता इक्विराला जायचा पण इक्विराला कॅन्सल झाला. पण हे तर झालं माझ्याकडनं. म्हणजे हे तर करायचंच होतं मला ऍक्च्युली. पण इक्विराला पण जायचं होतं. देवीने तिकडनं अजून आशीर्वाद दिला मला. आणि हे काम माझ्याकडनं घडून पुण्याचं काम माझ्याकडनं घडून गेलं. चांगलं वाटलं मला. इक्विराला काय जाऊ आपण नेक्स्ट मंगळवारी वगैरे असं काय ट्युजडे वगैरे बघू कसं काय. असा आता हा एंड अजून एंड तर नाही. एंड मला वाटतं तिथं हॉटेलला आंग्रे किचनला असेल. नाही आंग्रे किचनवरून हे बोललं जातं केक कापायचा. म्हणजे अजून तरी एंड झालेला नाहीये. एंड होईल. ठीक आहे. तिथं जाऊन मग त्यांच्यासोबत केक कापून मग जेवून यांच्यासोबत परत येऊन केक कापून मग नशीब सांगितलं वाचवला खड्डा भावाने. दिसला होता मला. चला ड्राईव्ह करतोय आता. सीट बेल्ट नाही घातलाय. ऍडजस्ट करा.
चालते थोडंफार नॉर्मल रनिंग आहे, एवढंच रनिंग आहे, जास्त नाही पुढं. भेटतो तुम्हाला पुढं हॉटेल अँग्री किचनला. तिथं वेगळी आर्मी तयार आहे माझी. काय सिंधुदुर्ग रहिवासी मित्रमंडळवाली गँग तिथं उभी आहे, वाट बघते. तर जाऊन डायरेक्ट त्यांना भेटतो. आता अर्धा तास झाला, 9:20 झालेत. चला भेटू पुढे. अरे येतोयस ना आता, भेटणारच ना परत. काय माणूस आहे. हा चल बाय. पार्सल सोडलंय आता, एक पार्सल घेऊन आंग्रे किचनला जायचं आहे. आयुष्यपत या दिवस माझा खूप धावपळीचा दिवस गेला, पण मस्त गेला. एन्जॉय अ लॉट. अनएक्सपेक्टेड थिंग्स झाल्या आज. कुठं राहिला यार. आता हे 2 सोडलेत, 1ला घेतोय आणि तिथून आंग्रे किचनला जातोय. माझं हे पार्सल डिलिव्हरी जायला चालू केलं पाहिजे. यांच्याकडनं 100 200 रुपये घेतले पाहिजेत साऱ्यांकडनं. असं फिरव. हे फोटो काढ. गाडी गो नाही, फक्त मोबाईल. माझ्या सगळ्या आरती करायचा रे. मॅगी आरती करायचा. तुला माहिती असेल ना, मॅगीला पाठवलं मॅगीला पाठवलं हे फक्त तुम्हालाच समजलं. नंतर खाता आता इकडे फोटो काढला नाही त्यांनी. इकडे बघा. आता समोर बघ. समोर पण आहे. मला बोल. आमचा लास्ट तुला सांगितलं मी सगळं बरोबर चालतो. कुठला का 25 जायला केक वरती पण ठेवलं फोटो एक फोटो उद्या परवा लागलेला सगळे पिक्चर होते. आता लगेच निघालं बाहेर. इकडे बघा मी तिकडे बघतो. क्वार्टर मध्ये आहे डायरेक्ट क्वार्टर मध्ये 25 झाले क्वार्टर पूर्ण झाले.
पुलाव दे तिला फ्राईड राईस दिला नाही ना फ्राईड राईस बा फ्राईड राईस नेक्स्ट इकडे बघ इकडे बघ तिकडनं जा तिकडनं जा मग तिकडून जाणार भरपूर शर्ट वाचवतोय लाव तिकडे बघे काजू आलाय काजू चीटिंग 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 करताय तू कुठे काजू आलेला तो पण घेतला काळे गुलाबजाम तुला एकच दिलाय काय सॉस कुठं आहे जेवण नॉनव्हेज आहे ना हाँ वेज का उधर आहे का बर्थडे बोला हॅपी बर्थडे ह्याला आहे ना ह्याला सवय वाटतं दांड्या मारायची कंपनीत जाऊन सगळे कारण बिरणं तुला शिकवतोय मला काय नाही मी कंपनीत बाहेर येऊ शकतो मत शिकाव मला 12 वाजता मंगळवारी न्यायला येणार ते गेटवर नाही येणार गेटवर न्यायला येणार 12 वाजता जनरलला जाणार 9 वाजता जाणार 12 वाजता आउट काय आहे मंगळवार काय झालंय 29 तारीख मग काय झालं 29 तारीख जुम्मा मंगळवारी जुम्मा मराठी भाषा जुम्मा यांच्याकडे हा मोटरसायकल आहे रेनकोट आहे पण आम्हाला चालत जायला लागेल हे कशाने आलेत काय नाही नाईट आहे ऑलरेडी नाईट फर्स्ट करून आलाय ओके काय बोलतोय हे मंगळवार काय आहे कसला जुम्मा मंगळवारी कोण जुम्मा करतोय येड्या आमचा जुम्मा आहे मराठी माणसाचा असं आहे मंगळवारी बिर्याणी मंगळवारी बिर्याणी आहे मंगळवारी बिर्याणी म्हणजे कसं प्रूफ राहतं खरं काय खरंच बोलले ती मग तसं हे करायला मॅनेज करायला पडलं नाही काय काय रे काहीतरी गिफ्ट चप्पल का घाललात कोणी बनवलंय तुझ्यासाठी स्पेशल बनवून आणलंय नंतर चिकटवतोय आता नंतर याला हे चिकटपट्टी म्हणजे हे घेऊन जाऊ का मी मला दिलं इकडे बघ ते ओपन कर इकडे बघ ते जे आहेत ना तिकडेच
लोकल चिकटपट्टी काढ, वरची पट्टी काढली काय तिथून आणि चला ओके नेक्स्ट. कंदील, दिवाळीचं कंदीलची सोय झाली. चला चला आम्हाला दिसू दे फक्त 2-3 दिवसांनी. अरे देवा. अरे सबस्क्राईब करा बोल. काच कुच काय करतेस? कुठं स्टॉप बीप नाही ना घेणार? नॉनस्टॉप घरी जा, नाही तर बायकोला नाव सांगी ना. लक्षात ठेव, विवेक मांजरेकर. गाइस फॉलो करो, शेयर करो एंड सब्सक्राइब करो. बेल आइकन बटन दबाने को मत भूलो. हे सगळं जे ऐकलत ना ते करा. फक्त बघू नका, दात काढू नका. मामा काय बरोबर ना? मामा बरोबर. खोटं बोलायचं नाही, मला खोटं बोलायचं नाही. काच खाली घे, काच खाली घे. का थांबलेत रे? कोण आहे तुम्ही? काय करता इथं? नेचर कॉलिंग. हॉटेलमध्ये नाही का आठवलं तुम्हाला? हे नेचर कॉलिंग नेचर मध्येच करायचं. बरोबर बरोबर. निघाली का रे? हो. जातोय की नाही? 22 जुलै मेमोरेबल. कसले खड्डे आहेत बघा. ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोडिंग. सेल्टॉसची ऑफ रोडिंग चालू आहे. अजून एक केक कापायचा आहे तरी. तो केक कापल्यानंतर मग तो मागाशी ब्लॉग बोलला की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मग ते एंड करायचं का चालू ठेवायचा ब्लॉग? हा चालू. सबस्क्राईब करा, शेअर करा. ते त्यांच्या एंड न झालं. अच्छा, त्यांचा एंड झाला आणि आमचा आता परत एक रिस्टार्ट झाला. ओके ओके. गटारी व गटारी स्पेशल. गटारी स्पेशल. गटारी स्पेशल. उद्या आहे गटारी. उद्या आहे गटारी. पाडायचं आहे गटारा. उद्या गटारीची सुरुवात आतापासून चालू झालेली आहे. उद्याचा दिवस पण चालू नाही झालेला. थांबव. श्रीकांत शेठ गायकवाड कुठे आहे? हा, श्रीकांत शेठ गायकवाड. मटन. हा, धन्यवाद. मटन पाहिजे असेल तर ह्या दुकानाला. अरे पुढे आहे गाडी. चल. अच्छा, तो फिर हम जाते महाड में. नाही, मराठीत बोलायचंय. चला तर आम्ही चाललो तर महाड मध्ये. हृदय भेटले. हृदय दिले मला. आमचा हृदय कुठं बिघडला माहितीये काय? केक घेऊन येताना रस्त्यात काय भेटलं समजलंच नाही. भेटला काय भेटलं म्हणजे? ते राजवाडीच्या रोडला. राजवाडीच्या रोडला कुठं केक घ्यायला गेलात तुम्ही? अरे म्हणजे ही गाडी घेऊन गेला हा तेव्हा काय माहिती गाडी समोर काय आलं. टपावर बसाय का नाही? बस मांडीवर घेऊन बस त्याला. भावा लाख शुभेच्छा. ऍड करतोय. वाढवते पण सबस्क्राईबर नाही वाढवते. सबस्क्राईब कर ना. पण सबस्क्राईब कुठला नाव काय? त्याला तरी माहिती आहे तुला काय. सगळे पाठवतो. मला मयूरसनेच टाकलेलं. शेअर करतो. हे कुठं जायचं? चला गेअर टाकायला माणूस ठेवलाय. चला. नाही ते टाकला मी माझ्या हाताने. आता जायचं कुठं सांगा? हेलिपॅड म्हणजे लाईट आहे का? अरे हेलिपॅडवर दिसणार नाही का भावा? पाऊस गेला का? पाऊस आहे. पाऊस. कुठं जाऊयात? तुझा फोन मधनं आवाजच येई नाही. फोन कर त्याला. हा फोन करे जरासा. नवीन मोबाईल लोडिंग.
खरं वाटतंय आता वाजला नाही ना तू सनी नवीन मोबाईल घेते लगेच घेतो SS मध्ये. हा कोणाचा नंबर आहे? 9552 31 4098. मोबाईलच असतोय ना. बोल जरा माझी स्पीकरवर टाक फोन माझा. हा लावलो. बर्थडे 22 ला करतायत 23 ला पोरं. आम्हाला या ऐसाही होता है. ए मराठीत बोल. आमच्या इकडे असंच होतं. हा ठीक आहे आता मला पटलं. केक दिसतोय हा. भर पावसात बर्थडे सेलिब्रेट करतो. लास्टचा केक काय घाबरतोय? अरे आशिष तुला भेट माझ्या हातावर उभी ठेव. अरे उभी ठेव. दुसरी घे गाडीच भेटायची. हा अरे पाऊस पडतोय. सिरियसली घ्या दुसरी घे आडवी करते का सांगितलं असतं. ते मला रे ऍक्टिव्ह ते ओला झालं होतं ना म्हणून. फोटो नाही काढत आहे. काढलं चल. भावा तू पण खा. खायला घ्या. त्याला भरवतोय नाही कुठली नाही राहणार चला झाला लय केक खाल्ला. चला हा केक घरी घेऊन जा वाचून वाचून. अँड दिस इज द एंड ऑफ द डे. एवढा काय झूम करतोय भावा. एंड हा ऑफ ब्लॉगर डे हा ब्लॉगर हा 22 जुलै 2025. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा काय आवडलं असेल तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक. खातोय कमी सांडवते जास्त. अरे रिपीट काय रिपीट. व्हिडिओ चालू झाले. परत बोला. अरे खातोय कमी सांडवते जास्त. खातोय कमी दाखव रे. हा बोल म्हणून सांगतोय. बघ श्रीयोगची मॅन्टी म्हणून सांडवलं नाही. द्या शिव्या द्या नुसत्या शिव्या तोंडात नुसत्या शिव्या. हागाय गेलो शिवी, मुताय गेलो शिवी. अजून काय बोलू हा महापुरे सरांचा पोर. आमच्या शिक्षकांचा पोरगा आणि त्याच्यावरनं तुम्ही अजून काय बोलायचं आहे का? शिव्या देऊ ना मला. हा बोलू शकतो म्हणजे आपण काय शिव्या द्यायच्या नाही. शिव्या देणं पाप आहे. पाप म्हणजे ते खूप लागतं समोरच्या माणसाला लागतं. त्यामुळे मी देत नाही. मी कमी देतो. मी देतो पण ते समोरच्याला घेण्या एवढंच देतो. ते कांड केल्यावरती अवलंबून आहे किती काय त्याच्यावरती. अरे ते केक चाटतोय आणि हा बघतोय व्हिडिओ दाखवतोय. तर शिव्या देऊ नका. शिव्या अवॉइड करा. शिव्या देणं खूप चुकीचं आहे. सूर्योक्त आकाशी